आज सोलापूर भाजपकडून कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या मेळाव्याला उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची देखील उपस्थिती होती। या प्रसंगी देशमुख यांनी जोरदार भाषण केलं। काय म्हणाले विजयकुमार देशमुख बघा। आजच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रजी छोटे साहेब व या भारतीय जनता पक्षाच्या शहराचे अध्यक्ष माननीय आमच्या ताई तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शशिकांत चव्हाण साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार, कार्यकर्ते, बंधू भगिनी, आज मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येतात। आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका जाहीर होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात। कालच रोहिणीताई सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की जिथे पूर्ण 102 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। ही भेट सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या बैठकीच्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देत आहोत। आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल त्या उमेदवार। आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगतो रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवारी निवडून येतो। या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम असू द्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम असू द्या, त्यांच्या कामाच्या निमित्तानं या सोलापूर पासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या लोकांच्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सगळ्या परीनं आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन पोहोचलो आणि त्यामुळं आज या सगळ्या जनतेला आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे। पूर्वी असं योजना आणत होते, जाहीर होत होत्या, पण लोकांना ते न्यूज लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं। पण भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असा आहे की ती योजना लोकांपर्यंत नेलं आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून दिलं। हे एकमेव भारतीय जनता पक्ष आज हे काम करत असताना एवढा मोठा विश्वास, एवढा मोठा जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर आपला या मोठ्या प्रमाणात विश्वास हेच निवडणुकीची खरं आपल्याला सगळ्याला निवडून देते। या भागातील या 102 सोलापूर शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो। एक प्रकारचं चांगलं काम या निवडणुकीमुळे सुरुवात आहे आणि आपण सगळ्या जुन्या नवीन असं सगळ्या विसरून एकमेकांना खेळीमेळीमध्ये आपल्याला हा निवडणूक सुरू झालेला आहे। मला असं वाटतं की ही निवडणूक आणि विजयापर्यंत आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 1 नंबर विजय मिळवून देतील एवढं मी या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना आभार मानतो। कारण कार्यकर्ते शेवटी आम्ही सगळे निवडून आलेले, या आपल्या मंचावर बसलेले सगळे निवडून आलेले शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या हिमतीवर, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर आम्ही निवडून येतो। आज ही तेच कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे आणि जवळ त्यांनी केलेलं काम आज जनतेजवळ गेलं, आजपर्यंत काम केलेलं जनता जरूर त्यांना आशीर्वाद देतील। आज आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सगळे एक संघाने, एक दिलाने, हिमतीने राहिलेल्या 8 दिवस आपण चांगलं काम करू, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावं आणि 16 तारखेला ज्याप्रमाणे आपण आता अध्यक्षांना सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त या महाराष्ट्रातून संख्या बळामध्ये पाठवून देऊ। ही आपण गेल्या वेळेला आता जाहीरनामा आपण जाहीर केलं साहेब,
प्रसिद्ध केलं. या गेल्या वेळेला जे जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलं होतं त्यातले जवळपास सगळेच कामं पूर्ण झालेले आहेत आणि आज जाहीरनामा आपण त्यावेळी जाहीरनामा पूर्ण करण्यामध्ये आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचा फार मोठा मोलाचं सहकार्य या सोलापूरमध्ये आहे. निधी कुठेच कमी पडू दिलं नाही. आजपर्यंत निधी एवढा मोठ्या प्रमाणात दिलं की या सोलापूर शहरामध्ये कुठलंच काम थांबलं नाही. आजपर्यंत काम होत राहिले आणि आज ही काम अनेक काम होत आहेत आणि असं या सोलापूरचा विकास करणं केवळ 102 लोक आपल्या प्रभागापुरतं नाही तर या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून पाठवणार आहेत आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या हाती राहणार आहे आणि यासाठी आपल्या या जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या 2 गोष्टीला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.